हा काय माझा BTS ब्लॉग नाही आहे, पण एक असा ब्लॉग आहे ज्यात आम्ही आमच्या एका मित्राला आज हरवलंय एका रेसलिंगमध्ये. रेसलिंग म्हणू शकता, कारण की त्यांनी आमच्यासोबत पैज लावली होती की मला या सोफ्यामधून उठून दाखवा. हाच आहे तो माचुरडा मुलगा. कुंभकर्णासारखा पसरलेला. तर त्याला आम्ही इथून उठून नाही उचलून बाहेर फेकला होता आणि ती पैज आम्ही जिंकलो आहोत. तिचं म्हणतायत जर 1-on-1 आले असते तर ठीक आहे, 4 जण vs 1 आणि ते शेवटी हारले. जेव्हा मी माझा त्याग केला, म्हणलं ठीक आहे मित्रांसाठी आपण किती लढाई हारू शकतो. एक नंबर काकू हे बघा काय चाललंय. काकू आले की शांत. कम ऑन गाईज, मारा त्याला, मारा. हालत पण नाही तुमच्या तिघांना हालत नाही तो. कसला हसतोय. तू थुकतो अण्णा चॅलेंज आहे ना होऊन गेला. पाय पकड तू डायरेक्ट त्याचे पाय पकड आम्ही घेऊ. मारतोय सिरियसली झालं. उचलला जाईल तू पण. विन द गेम. ओंकार चायला पुन्हा ओंकार डोळे उलटे कर. ओंकार रिप्लाय करावं लागेल तुला आता. ओंकार माउट टू माउथ द्यावं लागेल. पकड ब्लॉक पकड. गाईज ओंकारला काहीतरी झालं, माउट टू माउथ द्यावं लागेल. ओंकार घे. गाईज तुम्हाला पण माउट टू माउथ पाहिजे असेल परत येऊ शकता. उचललं ना आपण शेवटी. केलं प्रश्न इथं एकटाच आहे. इथं आम्ही 4 लोकांनी मिळून जी एकता दाखवली आणि एका कुंभकर्णासारख्या पोराला जे उचलून बाहेर फेकले. असा शिस्त आलाय, कारण की तिथं आई आली. स्वामी तिन्ही जगांचा आई विना